UPSCचा सिलेबस खूप मोठा असतो म्हणतात, पण भारताचे संविधान त्याच्यापेक्षा डबल आहे. हे एवढं मोठं संविधान का आणि कशासाठी लिहिलं असेल? 26 जानेवारी 1950 म्हणजेच प्रजासत्ताक दिन, त्या दिवशी आपलं संविधान फायनली लागू झालं. त्यामध्ये 448 आर्टिकल्स, 22 शेड्यूल्स आणि 100+ अमेंडमेंट्स आहेत. पण हे संविधान एवढं मोठं का? त्याच्या मागचं कारण म्हणजे आपला देश आहे विविधतेचा महासागर. प्रत्येक रिजन, प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म, सर्वांना समानतेचा अधिकार भेटावा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर संविधानकर्त्यांचं विजन होतं. म्हणूनच कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीने USA, UK, कॅनडा, साऊथ आफ्रिका, आयर्लंड आणि जगातील इतर सर्व सुंदर संविधानांमधून बेस्ट आयडिया घेतल्या आणि आपला मास्टरपीस तयार केला. USA आणि कॅनडासारख्या देशांमध्ये केंद्र आणि राज्याचे वेगवेगळे संविधान आहे, पण आपल्या भारतामध्ये केंद्रासाठी आणि राज्यासाठी एकच संविधान आहे. युरोपमधील कित्येक राष्ट्रांपेक्षा आपल्या इथली राज्य मोठी आहेत. आपला देश एक खंडप्राय देश आहे, म्हणजे इट इज लाईक अन कॉन्टिनेंट. म्हणूनच तर इंडियाला इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणूनही ओळखलं जातं. तर अशा या खंडप्राय देशामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. आजचा प्रश्न, तर मित्रांनो, तुम्हाला माहिती होतं का की इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन इतर राष्ट्रांच्या संविधानापासून इन्स्पायर झालेलं आहे? नवनवीन माहितीसाठी फॉलो करत राहा ओंकार लेक्चर YouTube चॅनल.